डीबी स्टाफ रामानंद नगर पोलीस स्टेशनला 2 माणसं संशयास्पद अवस्थेत भेटलं होतं रात्रीच्या वेळी. त्याचं नाव आहे रवींद्र चव्हाण, राहणारा तांबापुरा जळगाव. दुसरा आहे शेख शकीर शेख रफीक, राहणारा हावी सालारनगर जळगावचा आहे. दोघांना संशयास्पद अवस्थेत पकडल्यानंतर त्यांच्याकडे विचारपूस केलेली आहे. ते नेमकं कोणता उद्देश नाही आणि यांच्या विरोधात आधीच भरपूर गुन्हे होते, जवळपास 8 ते 10 गुन्हे होते या लोकांच्या विरोधात. मग डेफिनेटली ह्या घरफोडी आणि चोरीसारखं काय गुन्हा केले असतील असा आम्हाला पूर्ण संशय होता. मग त्यांच्याकडनं विचारपूसामध्ये त्यांनी कबुली दिली की म्हणजे या रामानंद पोलीस हद्दीमध्ये 3 ठिकाणी त्यांनी घरफोडी केलेल्या अशा कबुली दिल्या होत्या आणि त्याच्यासोबत आणखी 2 साथीदार आहेत असेही त्यांनी कबुली दिल्या होत्या. 2 साथीदार आहेत, अजून 2 साथीदार आहेत. जुनेद उर्फ मुस्तकीम शाह हा राहणारा तांबापुरा जळगावचा आहे आणि 4था साथीदार आहे गुरुदयाल सिंग मांजित ठाक, हा बी तांबापुरा जळगावचा आहे. हे 4 आरोपींना ताब्यात घेतलं आणि त्याच्याकडनं 3 गुन्ह्याचे उघडकीस आणलेले आहे आणि 3 गुन्हे उघडकीस आणून त्याच्याकडे ओव्हरऑल 310 ग्राम सोन्याचं लगड, म्हणजे जे सोनं त्यांनी चोरी केलं होतं हे सर्व त्यांनी सुरतमध्ये विकले होते. मग त्यांच्याकडनं मी लगड स्वरूपानं त्यांना ताब्यात घेतलं, रिकव्हरी केलेलं आहे आणि 250 ग्राम चांदीचं लगड आणि 45,000 रुपयाचं ऍक्टिव्हा गाडी, असं सर्व मिळून 34,49,000 रुपयाचं मुद्देमाल जप्त करण्यात आलेलं आहे आणि 3 गुन्हे उघडकीस आणलेले आहेत. 3 पैकी 2 घरफोडीतला गुन्हा आहे आणि 1 वाहन चोरीचा गुन्हा आहे. 1 घरफोडीतला गुन्हा दाखल होता 1/6 म्हणजे 1 जून रोजी दाखल होता. दुसरा होता 13 ऑगस्ट रोजी आणि चोरीचा गुन्हा होता 29 सप्टेंबर रोजी. असे 3 गुन्हे उघडकीस आणला आणि टोटल किंमत आहे 34,49,000 रुपये किमतीचं मुद्देमाल जप्त करण्यात आलेलं आहे.